पुण्यामधून ससूनमधल्या 3 डॉक्टरांचं आता निलंबन झालंय। 2 डॉक्टर आणि 1 शिपाई निलंबित झाले। ससूनमधून आता 3घांचं निलंबन झालंय। यामध्ये 2 डॉक्टर आणि 1 शिपाई निलंबित झाले। डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि अतुल घटकांबळे यांना निलंबित करण्यात आले। ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण या 3घांना आता भोवलेलं आहे आणि तिघेही सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत। पुण्यामधून ही महत्त्वाची बातमी या क्षणाची येते। ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणामध्ये मोठी कारवाई ससूनमधून पुढे येते। 2 डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याला, एका शिपायाला निलंबित करण्यात आलेले आहे। हे 2 डॉक्टर म्हणजे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांनी ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केला होता आणि त्याचबरोबर शिपाई सुद्धा निलंबित झाल्या। अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवून थेट जाऊया अरुणकडे। अरुण, आता या 3घांवर कारवाई झाली आहे आणि 3घांचं निलंबन झालेलं आहे, काय नेमके तपशील मिळतात? अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पल अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन मध्ये फेरफार केल्याचा आरोप यांच्यावरती आहे। याच प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक देखील करण्यात आलेली आहे। दरम्यान पुणे पोलिसांनी या 3घांच्या निलंबनाचा प्रस्ताव हा पाठवलेला होता, शासनाकडे पाठवलेला होता आणि त्याचा विचार करून या 3घांनाही निलंबित करण्यात आलेला आहे। या 3घांनी पैसे घेऊन ब्लड सॅम्पल बदलल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे। यामध्ये महत्वाचा रोल हा डॉक्टर अजय तावरे यांचा आहे आणि याशिवाय त्यांना साथ देणारे म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून ब्लड सॅम्पल बदलणारे डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि अतुल घटकांबळे या दोघांकडून आधीच लाचेचे किंवा पैशाची जी देवाणघेवाण झाली त्यातले 3 लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केलेले आहेत आणि पुढचा तपास पुणे पोलीस करत आहेत। ठीक, अरुण धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। अरुण मेहत्रे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।